घनदाट म्हणजे झाडे आपल्याला पाहायला मिळते. चारही बाजूला विस्तृत असे झाड असेल, गवतं असतील, हे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे संपूर्ण राज्यात हे सार ते दुर्ग, गडकोट हेच राज्य. गडकोट म्हणजेच राज्याची मूळ, गडकोट म्हणजेच खजिना, गडकोट म्हणजे सैन्याची मूळ आणि गडकोट म्हणजे राज्यलक्ष्मी. गडकोट म्हणजे आपले प्राण रक्षण, प्राण संरक्षण. तर आमच्यासोबत जी भास्करांची जी टीम होती, तर यांनी संपूर्ण म्हणजे नाश्त्याची सुविधा असेल, रात्री दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणाची व्यवस्था, हे सर्व साहित्य आपल्या सोबत घेतलं होतं. तर सर्वसाधारण 3 ते 4 जणांची टीम आणि सोबत एवढं वजन म्हणजे जवळजवळ 30 किलोचं वजन यांनी घेतलं होतं आणि हे घेऊन ते वर किल्ल्यावर चालले होते. जे आम्हाला तर पॉसिबल नाही, कारण इतकं वजन घेऊन वर चालणं आणि एवढं जवळजवळ 4,500 फूट वर उंचीवर जायचं. तर खरोखर त्यांचं कौतुक करावं तितकं कमीच आहे आणि त्यांच्यामुळेच हा सुंदर असा प्रवास आमचा पूर्ण झाला. कारण कोणतीही गोष्ट ही गुरुशिवाय पूर्ण होत नाही. तर त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा अनुभव यामुळे हा सुंदर असा प्रवास आमचा झाला. तर प्रत्येक किल्ल्याचं काही ना काही वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. तर सुरुवातीला आपण गुहेमध्ये आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी आपण साहित्य ठेवणार आहोत आणि तिथूनच पहिल्यांदा आम्ही गुहेमध्ये साहित्य ठेवल्यानंतर आम्ही मदन किल्ला आम्ही पाहणार आहोत. त्यानंतर दुपारचं भोजन करून अलंग या किल्ल्यावर जाणार आहोत आणि त्यानंतर मुक्काम करणार रात्री आणि मग मदन झाला, आलंग झाला आणि त्यानंतर कुलंगद्वारे आम्ही कुलंग हा किल्ला पाहून खाली उतरणार आहोत. तर सह्याद्रीच्या कुशीमधून हा सुंदर असा प्रवास अविस्मरणीय आहे, कारण खूप जबरदस्त अनुभव आहे. आणि हा प्रवास करत असताना मला सर्वांना म्हणजे एक वंदनीय हे सह्याद्री, त्यावरील राजदुर्ग, जीवाची बाजी लावणारे नरवीर, त्यांचे वंशज, तसेच माझ्यासोबत राजदुर्ग ब्रह्मती करणारे माझे सर्व मित्र, त्याच पद्धतीने साहसी युवक आणि जे राजदुर्गाच्या मोहीम राबवतात, त्याच पद्धतीने गड संवर्धन करतात व राबवू इच्छितात, त्या सर्वांना खरोखर आमचा मानाचा मुजरा आहे. तेवढंच नाहीतर बाकीचं एवढं नाही असं है ना. होय होय, इथनं दुसऱ्या किल्ल्यावर जायचं खाली. हे इथलं शिस्ता द्या रे दगडावरनं. शिस्ता द्या होतं काय, शेवाळ्याला पाणी सारखं कंटिन्यू करून. आणि गडावरील प्रत्येक क्षण हा आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेला आहे, कारण हा अनुभव किंवा हा प्रवास हा पुन्हा होणे नाही. त्यामुळे हा प्रवास डोळ्यामध्ये नक्कीच साठवलेला आहे, परंतु व्हिडिओच्या माध्यमातून हा प्रवास आम्ही जतन केलेला आहे. थोडी विश्रांती घेतली आम्ही.
मित्रांनो कम्प्लीट खडा मार्ग आहे. दिसताना वाटते सोपा, संपूर्ण खडा मार्ग आहे. 6 वाजल्यापासून वाटतं तुला दमला आता.